ती बॅलन्स तुम्ही बघू शकता. अजूनही ते कॉम्बिनेशन चालू आहे. बऱ्याच जणांना ते आवडते. ते पोच पण भारी वाटते. 1800 पासून सुरुवात आहे. 1.25 फुटापासून 10 फुटापर्यंत त्यांचं काम असं चालतंय. हा टॅग आहे आपला. पण या मूर्तीला जवळपास 13 जॉईंट आहेत. पण या उत्सवामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट असते लालबागचा राजा, मुंबईचा राजा, चंदनवाडी. मूर्तीची काळजी घेणं हे खूप महत्वाचं आहे. हा बरोबर. त्यासाठी. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन व्लॉग. सर्वात मोठा गणेशोत्सव हा आता अवघ्या 2 महिन्यांवरती आला आणि त्याची लगबग पण सुरू झालेली आहे. पण या उत्सवामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे गणेश मूर्ती. आणि प्रत्येकाच्या मनामध्ये संभ्रमच असतो की यावर्षी आपला बाप्पा आपण कसा आणावा. तर आता आपण आलो आहोत मुंबईतील वरळी येथे असलेल्या बाप्पा विघ्नहर्ता आर्ट स्टुडिओमध्ये, जे लोअर परेडपासून अगदी हाकेच्या अंतरावरती आहे. तुम्हाला मी ॲड्रेस वगैरे तुम्हाला कसं काय ते दाखवतो. ॲक्च्युली आता बाहेर पावसाला सुरुवात झाली म्हणून पटकन मी पळत आतमध्ये आलो आहे. या ठिकाणी ते बाप्पा विघ्नहर्ता आर्ट स्टुडिओमध्ये शाडू मातीच्या आणि POPच्या या दोन्ही प्रकारच्या मूर्त्या मिळतात. आणि इथे आतमध्ये मी आता एक फेरी मारली ना तर खूप सुबक मूर्ती आहेत आणि तेच या व्हिडिओमध्ये मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. तर चला कोणतीही वाट न पाहता गणपती बाप्पाचं नाव घेत आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर हे बघा, इथे आहे ते बाप्पा विघ्नहर्ता आर्ट स्टुडिओ. आता इथे कसं यायचं ते तुम्हाला सांगतो. या ठिकाणी 5 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती वरळी नाका आहे आणि या ठिकाणी 5 मिनिटाच्या डिस्टन्सवरती लोअर परेडचं स्टेशन आहे. हा संपूर्ण आहे तो गणपतराव कदम मार्ग आहे. हा जो वर्कशॉप आहे त्याच्या बरोबर समोर इथे सिद्धाचल हॉस्पिटल आहे आणि इथे श्रीराम मिलचं या ठिकाणी नाका आहे. इथे या गोमाता नगरच्या अगदी बाजूलाच हे वर्कशॉप आहे आणि इथे आपण चाललो आहे. तर इथे आपण आता बाप्पा विघ्नहर्ता आर्ट स्टुडिओमध्ये आलो आहोत आणि इथे आपल्यासोबत सुशांत आहे. नमस्कार सुशांत. नमस्कार. हां, मला सांग की इथे बाप्पा विघ्नहर्ता आर्ट स्टुडिओ आहे ते या ठिकाणी तरी किती वर्षापासून आहे? ह्या जागेवर आपलं पहिलंच वर्ष आहे. मागील 2 वर्ष आपलं जनता फ्रेंड सर्कल इथून जवळच आहे. हां, जिमच्या बाजूला तिकडे आपलं 2 वर्ष होतं आणि ह्या नवीन जागेत आपलं हे पहिलंच वर्ष आहे. ओके. आणि तुमच्याकडे म्हणजे दोन्ही प्रकारच्या मूर्त्या मिळतात ना? येस. या आपल्याकडे शाडू मातीच्या आणि तसेच POPच्या दोन्ही मूर्त्या आपल्याकडे मिळतात. हां, मी ॲक्च्युली इथे एक नजर मारली ना तर खूप सुंदर सुंदर मूर्त्या तुमच्याकडे यावर्षी आलेल्या आहेत तिकडे. मस्त. मला सांग की समजा कोणी इथे आलं तर किती फुटापासून किती फुटापर्यंत गणेश मूर्त्या मिळतील? आपल्याकडे 1.25 फुटापासून 10 फुटापर्यंत गणेश मूर्ती अवेलेबल आहेत. बापरे, म्हणजे घरगुतीपासून सार्वजनिक पर्यंत. अच्छा. आणि इथे मूर्तींचं वगैरे गणेश मूर्तींचं काम वगैरे कशा प्रकारे केलं जाते? इथे आता आपली आम्ही कच्च्या मूर्त्या पेनवरून आणतो ज्या अशा आहेत. इथे तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर त्यांचं जॉईनिंग काम, फिनिशिंग काम जे बाकीचं सगळं आहे ते आपण सगळं इथेच करतो. अच्छा, म्हणजे मूर्ती फक्त नॉर्मल मूर्ती फक्त येते पण त्याचे हात वगैरे इतर सगळे आपण इकडे करतो. ओके. म्हणजे काय काय लोक असे असतात जे डायरेक्ट रेडी मूर्ती आणतात. नाही, आपण इथे कसं कस्टमाइज मूर्त्या करतो जेणेकरून जर आपल्याला बाप्पाच्या पितांबराला हाच रंग हवाय तर तो तुमच्या आवडीप्रमाणे रंग पण आपण त्याला देऊ शकतो. त्यामुळे हा एक आपल्याकडे ऑप्शन आहे की कस्टमाइज मूर्त्या आपण करून देतो की तुमच्या आवडीचा रंग, तुमच्या आवडीचे डायमंड वर्क, फेटा वर्क, धोतर वर्क जे पण काय हवंय ते तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे, चॉईस प्रमाणे तुम्हाला करायला मिळेल. हा. आणि ते काय ठिकाणी कसं असते रेडी मूर्त्या असतात, आपण जाऊन चॉईस करायची असते. म्हणजे इथे हे एक चांगलं आहे की इथे आपल्याला मूर्त्या अशा डायरेक्ट अशा कच्च्या मूर्त्या आहेत. आपण कलरिंग वगैरे किंवा कुठला वेशभूषा वगैरे असेल तर आपण या ठिकाणी सांगू शकतो. आता इथे बाकीचं काम जे आहे ते संजोग करतो हा माझा मित्र. संजोग आहे. म्हणजे मूर्तीकाराचं काम हा करतो. गणपतीच्या कामाबद्दल. येस. आणि तुझं काम काय असते? माझं काम असतं वेशभूषा, डायमंड वर्क, इतर छोटं मोठं कलरचं वगैरे सगळं काम मी करतो. अच्छा, म्हणजे संपूर्ण टीम वाईज या ठिकाणी काम केलं जातं. ठीक आहे. चालेल, पहिला मी गणपती बघतो नंतर तुला भेटतो. नक्की. आता मी तुम्हाला मूर्त्यांबद्दल दाखवतो. जसं की शाडू मातीची बॅलन्सिंग बालमूर्ती आहे. ज्या प्रकारे ती झुकली आहे ती बॅलन्स तुम्ही बघू शकता. काही होणार नाही, काही घाबरायची गरज नाही आहे. परफेक्टरित्या ती आम्ही बनवलेली आहे. त्याच्यामुळे जे लोक घाबरतात की आम्ही मातीची मूर्ती कशी ठेवू, बॅलन्सिंग कशी ठेवू, त्यांना आम्ही खुलं आव्हान देतो. काही होणार नाही, बिंदास तुम्ही घेऊन जाऊ शकता. आणि मला सांगितलं ही मूर्ती समजा आता कोणी कच्चं काम असताना समजा कोणी चॉईसला आलं तर ते लोक त्यांचा पितांबरचा कलर वगैरे सांगू शकतात. तुम्हाला पाहिजे तो कलर. जर तुम्हाला अडचण असेल तर तुम्ही आम्हाला विचारा, आम्ही तुम्हाला सजेशन देऊ की कुठल्या कलरवर कॉम्बिनेशन काय येईल ते देखील आम्ही सांगतो. आणि ज्या प्रकारे तुम्ही ही मूर्ती बघू शकता. जसं की घरात पारंपरिक, काही घरांमध्ये अजूनही पारंपरिक मूर्त्या बसवल्या जातात. बरोबर. त्या प्रकारे ही पारंपरिक मूर्ती आहे टिटवाळा. ही तर वर्षानुवर्षे हा मॉडेल चालतोय. अजूनही ह्या मॉडेलला तेवढी मागणी आहे. त्याच्यामुळे ह्या मॉडेलचे जवळपास आमच्याकडे 4 ते 5 पीस असतात मातीमध्ये. अच्छा. मातीमध्ये अजूनही जे पारंपरिक पिवळं पितांबर आणि गुलाबी रंगाचा शेला, हे अजूनही ते कॉम्बिनेशन चालू आहे. या प्रकारे तुम्ही या साईडला बघू शकता की सर्व प्रकारे POPच्या मूर्त्या आहेत. जसं की ही
चौरंग गेले 3 ते 4 वर्ष ह्याच्यात किती प्रकारे ड्रेसिंग करण्यात आली हे बरोबर. तुम्हाला देखील माहिती आहे. हा. हा आहे आता टिटवाळ्यामध्ये नवीन व्हर्जन बालमूर्तीचा टिटवाळा हा. तुम्ही बघू शकता. यानंतर चिंतामणी चिंचपोकळीचा चिंतामणी आला त्याच्यानंतर साऊथ आणि आता जे सध्या ट्रेंडिंगला गाणं आहे की जास्वंदीच्या फुलात मला गणपती दिसला, तर त्या ट्रेंडिंगच्या गाण्यावर पण आम्ही एक मूर्ती आणलेली आहे. आता आम्ही ह्या मूर्त्या ह्या प्रकारे कच्च्या मूर्त्या आणतो अच्छा. ज्याला काही जॉईंट नसतं. या इकडे आणून आता ही जय मल्हारच्या अवतारात मूर्ती आहे. त्यांचं वाहन आहे जे घोडा, हा. त्याच्यावर बसलेली ही मूर्ती आहे. हे बघा या प्रकारे पाय असतात छोटे छोटे. ओके, हा समजलं. हे असे जॉईंट करावे छोटं छोटं काम. आता ही जवळपास 2 फुटाची मूर्ती आहे, पण या मूर्तीला जवळपास 13 जॉईंट आहेत. ओके, म्हणजे या मूर्तीमध्ये काम भरपूर आहे. काम भरपूर पण आहे. एवढं सांगू शकतो की जेव्हा ही मूर्ती रेडी होईल ना, जबरदस्त वाटेल. जबरदस्त होईल. हा, खूप सुंदर मूर्ती आहे. हो. तसंच जी मुंबईचा राजा म्हणून त्याची ख्याती आहे, त्यांची पूजा मूर्ती हा, ती बरोबर. देखील आपल्याकडे अवेलेबल आहे. बघू शकता. सुंदर. तसेच आपले दीनानाथ वेलिंग साहेब त्यांची देखील मूर्ती अवेलेबल आहे आपल्याकडे. मस्त मस्त. या साईडच्या ते या सगळ्या पीओपीच्या मूर्त्या आहेत पीओपीच्या ना? मूर्त्या आहेत. ओके, आणि त्या बाजूला होत्या त्या मातीच्या मूर्त्या मातीच्या, होत्या. शाडू मातीच्या मूर्त्या आहेत. तर संजोग मला सांग की आता तुमच्याकडे शाडू माती आणि पीओपी या दोन्ही प्रकारच्या मूर्त्या आहेत. हो. आणि कसं आहे की गणेश भक्त आता जसं गणपती जवळ येतील तसे ते फिरत असतात. Yes. म्हणजे कसं आहे की ही गणपतीची मूर्ती अशी गोष्ट आहे ना की ती भाई शेवटपर्यंत चॉईस होतच नाही. तर समजा बाप्पा विघ्नार्थ आर्ट स्टुडिओमध्ये जर कोणी गणपती बुकिंग करण्यासाठी आलं तर पीओपीच्या साधारण 1.25 फुटाच्या मूर्तीची प्राइस तरी अंदाजे काय असू शकते? जर तुम्ही 1.25 फुटाच्या मूर्तीची प्राईस बुक करत असाल मूर्ती, तर त्याची प्राईस ॲप्रॉक्सिमेटली तुम्हाला पडेल 1800 पासून सुरुवात आहे. जशी मूर्ती असेल त्याप्रमाणे त्याची प्राईस वाढत देखील जाईल आणि त्याच्यावर जे काम असेल ते पण तुमच्या कामानुसार वाढत जाईल. जसं की धोतरशेला, डायमंड वर्क किंवा अन्य काही वास्तू देखील बाजूला असतात. बरोबर. जसं की मोर वगैरे, त्या ज्याप्रमाणे मूर्ती असेल त्याप्रमाणे त्याची प्राईस वाढत जाईल. ओके, म्हणजे साधारण 1.25 फुटाची मूर्ती घेतली तर 1800 रुपये त्याची होऊन Yes. जाईल. आता इथे बघू शकता तुम्ही की 1.25 फुटाची मूर्ती आहे आपली. सुंदर वाटते झाडावर बसलेली, सोबत मोर देखील आहे. या मूर्तीची प्राइस जवळपास 2500 होईल अच्छा. हा, रेडी करून. कारण की अजून जर तुम्हाला त्याच्यात रिअलिटी आणायची असेल तर त्या मोराला आम्ही पिसं देखील लावून देतो. त्या मोराच्या पिसाच्या देखील प्राइस देखील वाढली जाईल. हा, ॲक्च्युली प्राईसच्या प्रश्नावरती तू जास्त चांगल्या पद्धतीने सांगू शकलास. म्हणजे बेसिक मूर्ती झाली तर ती अशा प्रकारे असते, म्हणजे एकदम बेसिक मूर्ती. आणि ही अशी मूर्ती त्याच्यावरती काही ना काही काम असते, म्हणजे मोर वगैरे जे पण काय आहे ते. म्हणजे तुमच्याकडे जसा एखाद्याचा बजेट असेल तसे Yes, ते या ठिकाणी yes, गणपतीची yes, मूर्ती घेऊ शकतात. मस्त मस्त. बरोबर. जसं की तुम्ही पाहू शकता आपला मुंबईचा गणेशोत्सव ज्या स्तरावर आहे, प्रत्येक गणेश भक्ताला वाटतं की जिथून लालबागमधून आपली जी मूर्त्या जातात मोठ्या मोठ्या, त्यातली आपली घरात पण छोटी मूर्ती बसवावी. हा. इनफॅक्ट रेप्लिका ती मूर्ती देखील आपल्याकडे अवेलेबल आहेत. जसं की पाहायला गेलात की लालबागचा राजा, हा, जो कोण काही जण लालबागच्या राजाकडे नवस घालतात की जर आमचा नवस पूर्ण झाला तर आम्ही देखील आमच्या घरी तुझ्यासारखीच मूर्ती बसवू. हा. त्यांच्यासाठी देखील आपल्याकडे मूर्ती आहे. तिचं काम बाकी आहे ना अजून तिचं सर्व काम बाकी आहे joining चं? सध्या आपलं. त्याप्रमाणे गेल्या वर्षीची हाय ट्रेंडिंग आकाशसाहेब तिरमल यांनी बनवलेला मुंबईचा राजा, तो देखील आपल्याकडे अवेलेबल आहे. सिद्धेश साहेब दिगोळे यांनी जो बॅलन्सिंग केलेला चंदनवाडी, हा. तो देखील आपल्याकडे अवेलेबल आहे. आणि दिग्गज कलाकार राजनजी झाड यांचं तेजोगाळा पॅटर्न देखील आपल्याकडे अवेलेबल आहे. हा, म्हणजे गेल्या वर्षी जे प्रसिद्ध गणपती होते, जर ते कोणाला जर ती जर प्रतिकृती जर घरगुती गणपतीमध्ये आणायची असेल तर तुमच्याकडे ती अवेलेबल आहे. आणि मला वाटतं तरी किती दिवसामध्ये रेडी होतील ते? एक 10 दिवसात या मूर्त्या रेडी होतील. लवकरच जर तुम्ही बुकिंग केलं तर तुमच्या आवडीप्रमाणे त्याच्यावर रंगकाम देखील करण्यात येईल. हा, ते ऍक्च्युली महत्वाचं नाही. तर कसं काय काय ठिकाणी गेल्यावरती जी रेडी आहे ती आपल्याला घ्यावी लागते. लागेल. पण इथे अशा कच्च्या मूर्त्या तर तुम्ही इकडे तुमची चॉईस प्रमाणे तुम्ही बनवू शकतात. आता इथे ही मूर्ती तिचा एक हात झालाय का कलरचा? हो, ते तुम्ही पाहू शकता. डेमोसाठी आम्ही लवकर एक रेडी करतो हा. की आमचं काम असं चालतंय सध्या. नाही, खूप सुंदर वाटते आणि कलर पण खूप छान वाटत आहेत. मस्त. तर सुशांत, मी ॲक्च्युली तुमच्या या स्टुडिओमध्ये येऊन गणपती पाहिले आणि खूप सुंदर पद्धतीने गणपती आहेत. म्हणजे अगदी मातीमध्ये बॅलन्सिंग पण बघितले, नॉर्मलवाले पीओपी पण बघितले आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गेल्या वर्षीच्या गणपतीची प्रतिकृती पण या ठिकाणी पाहिली. मला सांग की समजा तुमच्याकडनं कोणी जर गणपती बुकिंग केला तर डिलिव्हरीचा ऑप्शन तुमच्याकडनं असतो काय? डिलेव्हरीचा ऑप्शन असं नाही आहे, पण आपण कोणाला लांब न्यायचं असेल, जसं आपले गणपती कोकणापासून, पुण्यापासून बऱ्याच ठिकाणी लांब जातात. ओके. तर त्याची पॅकिंग वगैरे आपण प्रॉपर करून देतो.
पण ज्यांचा बाप्पा आहे त्याच्यातलं कोणीतरी एकाने येऊन घेऊन जाणं गरजेचं आहे, कारण मूर्तीची काळजी घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. हां बरोबर आहे. त्यासाठी. तर मला सांग की समजा इथे कोणी येत असेल तर इकडलं स्टुडिओचं टायमिंग काय जर यायचं असेल तर कोणाला तर? आता सध्या आपण स्टुडिओ 10-10:30ला बंद करतो, पण जसं जसं श्रावण महिना वगैरे चालू होतो तेव्हा आपण कंटिन्यू म्हणजे शेवटचे 24 तास म्हटलं चालू असेल तरी हरकत नाही असं. मग समजा कोणाला यायचं असेल तर बुकिंग जास्तीत जास्त कधीपर्यंत येऊ शकतात? बुकिंग असं आता आपलं रनिंगच आहे, पण शक्यतो आम्ही श्रावण गेलं की गणपतीच्या आधी 15 दिवस आम्ही बंद करतो. हां, जर आपल्याकडे एक्स्ट्रा मूर्त्या उरल्या असतील तर त्याच्यामध्ये तुम्ही चॉईस करून घेऊ शकता, पण जर कस्टमाइज वगैरे आपण मग त्यावेळी बंद करतो. तर अजून एक गोष्ट आहे की आता कसं आहे की तुमच्याकडे भरपूर गणपती आहेत आणि Yes. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मस्त आहेत. जर मी आता बुकिंग करायला तुमच्याकडे आलो असतो ना तर भाई 100% कन्फ्यूज झालो असतो की कुठला गणपती मी घ्यायचा आहे. बरोबर. कारण की 4 ते 5 गणपती इथे होते ना जे मला जास्त आवडले. तर गणपतीच्या वेळेला तुमचा गोंधळ होत असेल ना, म्हणजे की कुठला गणपती कोणाचा आणि कसं काय काम वगैरे? नाही, गोंधळ अजिबात नाही. हा आपला टॅग आहे, हा टॅग आहे आपला वर्कशॉपचा. ओके. त्यामध्ये पावती क्रमांक, आपले कस्टमर जे आहे त्यांचं नाव आणि कोणती मूर्ती आहे काय, आणि इथे हा स्पेस आपण मोकळा ठेवतो. याच्यावरती कोणाला डायमंड वर्क एक्स्ट्रा काही अजून हां, हवं special असेल requirement. त्याचं सगळं आपण मागे लिहितो, म्हणजे जेणेकरून आपल्याकडे जी मुलं मदतीला येतात, कामाला येतात, त्यांना ते सोपं पडतं. म्हणजे समजा मी आणि संजोग बिझी असेल तर ते आम्हाला विचारत नाही, की मग त्याच्यावर वाचतात आणि मग ते त्यांचं काम पण करतात. ओके. हा एक सोपा उपाय आहे. हां, नाही मला सांग की आता स्टुडिओमध्ये तुमच्या तरी किती जण तरी सगळे इथे हातभारासाठी असतील? आता आम्ही टोटल 12 जण आहोत. बापरे, म्हणजे तरी मोठी team आहे तरी. हो हो. हा. म्हणजे जे आहे स्कूलमधली काही मुलं आहेत, काही कॉलेजची मुलं आहेत, किंवा जे याच्या जॉबवरून करून येतात, पार्ट टाइम आवड म्हणून करतात, हा. असे पण आपल्याकडे आहेत. ओके. मला सांग की आता हे जे आता आहेत गणपती ह्याच्या व्यतिरिक्त कलर केलेले पण तुमच्याकडे गणपती थोडेफार असतील ना तिथे मागे? आहेत, आपण मागे बनवलेले आहेत 2-3 गणपती, ते आता रेडी करून सध्या ठेवले आहेत. म्हणजे कोणी विचारलं पेंटिंग कशी आहे तर आपण ते दाखवतो असं. ओके, ते बघू शकतो आपण 2-3 गणपती? येस दाखवतो. ठीक आहे. तर या आपल्या काही मूर्त्या आहेत ज्या आपण डेमोसाठी बनवल्या आहेत. तर धोतर आपण कसं नेसवतो किंवा काय, त्यासाठी एक राम अवतार आपण गणपती. हा, नाही रामाची मूर्ती खूप सुंदर वाटते आणि पोच पण भारी वाटते. खूप सुंदर म्हणजे हे आहे. जे वेशभूषेचं काम आहे ते तू करतोस ना? येस. ओके. त्याची लिखाई वगैरे सगळी संजोग करतो. अच्छा. डोळ्याचं काम. नंतर ही बालमूर्ती आहे उंदरावर बसलेली, हा. बऱ्याच जणांना ती आवडते. मस्त. हा एक ट्रेंड आहे शेंदुरी, जे साऊथ इंडियन गणपती बरोबर, असतात, हा. त्यांचं एक कल्चर म्हणून हा केलाय. आणि विशाल शिंदे दादाला तुम्ही ओळखत असाल सगळे, हा. त्यांची फेमस हे पॅटर्न आहेत. हे आपल्याकडे बरेच पॅटर्न चालतात, त्यामुळे त्या पॅटर्नची एक आपण रेडी करून ठेवली आहे. नाही मस्त वाटते. तर संजोग आणि सुशांत दोघांचे पण मी आभार मानतो, कारण की तुम्ही दोघांनी पण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने खूप छान माहिती आपण लोकांपर्यंत पोहोचवलेली आहे. म्हणजे तू गणपतीच्या मूर्तीची असतील आणि तू वेशभूषा आणि इतर गोष्टीची असेल. मला सांग की मी येताना लोकांना म्हणजे जे आपले व्हिडिओ पाहतात त्यांना मी ॲड्रेस तर सांगितला, पण तूही एकदा सांगितलं सर बरं होईल, म्हणजे कसं जास्त स्पष्टीकरणाने लोकांना समजू शकेल. आता जे आपले गेल्या वर्षीचे कस्टमर आहेत त्यांना तर अगदी सोपं पडेल हा ॲड्रेस सांगणं, पण जे नवीन व्ह्यूवर जे तुझ्यामुळे आपल्याला मिळतील त्यांना मी सांगू शकतो की लोरपरेल आणि वरळी नाका याच्या अगदी मधोमध आपला कारखाना आहे. श्रीराम मिल सर्कल सगळ्यांना माहीत, त्याच्या समोरच गोमाता नगर आहे, याच्या बाजूलाच आपल्या गोमाता नगरच्या गेटच्या बाहेरच आपला हा कारखाना आहे. समोर सिद्धाचल हॉस्पिटल आहे, त्याच्या एक्झॅक्ट ऑपोजिटच आपली ही जागा आहे. ओके, ठीक आहे, चालेल. थँक्यू. तुमच्याकडे येऊन खूप छान वाटलं आणि गणेशोत्सवाची आतुरता माझी अजून वाढली. आय होप की जास्तीत जास्त व्हिडिओ हे पाहतील आणि तुमच्या या बाप्पा विघ्नहर्ता आर्ट स्टुडिओला व्हिजिट करतील. गणपती बाप्पा मोरया. तर चला मित्रांनो, आपण आता ही व्हिडिओ इथेच थांबवतो. या व्हिडिओमध्ये आपण व्हिजिट केली होती बाप्पा विघ्नहर्ता आर्ट स्टुडिओला, जे मुंबईतील लोअर परेलपासून आणि वरळीपासून अगदी मध्ये आहे. म्हणजे तुम्ही इकडलं लोकेशन पाहाल तर श्रीराम मिल जी आहे त्याच्यापासून अगदी बाजूलाच आहे, म्हणजे गोमाता नगरच्या गेटवरती आहे. या ठिकाणी तुम्हाला POP आणि शाडो मारुती दोन्हीही मूर्त्या मिळतील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी कच्च्या मूर्त्या, जर तुम्ही आता बुकिंगला आला तर तुमच्या चॉईसप्रमाणे तुम्ही तुमचा बाप्पा बनवून घेऊ शकतात. आणि इथे POP शाडू दोन्ही पण आहे. जास्तीत जास्त माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी नक्कीच प्रयत्न केला. आता हा व्लॉग मी इथेच सांगतो. हा व्लॉग कसा वाटला नक्की कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओ. म्हणतो पर्यंत गणपती बाप्पा मोरया.